राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत बाबा बांगर महाराज या ठिकाणी जोडलेले आहेत। बाबा, एकूणच आजचा भक्तिभाव पुण्य असेल तर भक्ती घडते, हा भाव या ठिकाणी कीर्तनातून सांगण्यात आला। काय भाव व्यक्त कराल आजच्या ह्या कीर्तनासमयी? आजच्या कीर्तनाचा हाच हेतू की आपल्या वारकरी संप्रदायातील या भक्तांना भक्ती, ज्ञान आणि वैराग्याची प्राप्ती व्हावी याच्याकरता मी हा अभंग घेतलेला आहे। नाचू कीर्तनाचे रंगी हा कार्यक्रम आपले राजाराम महाराज उसाटणे, वैकुंठवासी राजाराम महाराज उसाटणे यांनी सुरू केलेला हा कार्यक्रम जवळजवळ 8 वर्षे होऊन गेली आणि 12 वर्षापर्यंत त्यांचा संकल्प आहे। या कार्यक्रमाचा एकमेव उद्देश की लोकांमध्ये जनजागृती करणे, भक्तीचा प्रचार करणे, कुठल्याही प्रकारचं मानधन न घेता हा कार्यक्रम केला जातो। तेव्हा असाच प्रतिसाद या कार्यक्रमाला भेटत राहणार अशी मी परमात्म्याकडे विनंती करतो। एकूणच 105 पुष्प हे कीर्तन सेवा या ठिकाणी संपन्न झाली आणि कुठल्याही प्रकारचं मानधन किंवा कीर्तनाचं जे काही येण्या जाण्याचा खर्च असतो किंवा जे काही दिलं जातं ते कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी ते स्वीकारत नाहीत आणि अशा प्रकारचा निशुल्क सेवा भक्तिभाव या ठिकाणी पाहायला मिळतो। असे कीर्तनकार समाजामध्ये किंवा वारकरी संप्रदायात मिळणं आजच्या काळामध्ये म्हणजे पर्वणीच आहे आणि अशा प्रकारचा भक्तिभाव हा महाराष्ट्रभर जर पाहायला मिळाला तर एक वारकरी संप्रदायाची परंपरा, एक भक्तिभाव हा देशामध्ये एक नावलौकिक पाहायला मिळेल। एकूणच जर ही निशुल्क सेवा पाहायची ठरली तर कशा प्रकारे हे सेवा कार्य चालतं किंवा आपलं त्या ठिकाणी आयोजन असेल, कुठल्याही प्रकारचं मानधन न घेता ही सेवा देणं कितपत योग्य आहे? वास्तविक पाहता कीर्तनकारांनी परमार्थ हा काय पैसा कमवण्याचं साधन नाही। परमार्थ केवळ निस्वार्थी जीवन जगण्याकरता आहे किंवा देवाची भक्ती घडावी हा येतोय। परमार्थ उद्योग नाही, लक्षात आलं का? किंवा पैसा कमवण्याचं साधन परमार्थ नाही। तर प्रत्येक कीर्तनकाराने किंवा वारकऱ्यांनी हा आदर्श ठेवला पाहिजे नाचू कीर्तनाच्या रंगी या कार्यक्रमाद्वारे की बाबा आपल्याला सुद्धा असाच परमार्थ करायचा आहे। कुठल्याही प्रकारचं मानधन न घेता आपल्याला भक्ती देवाची करायची, देवाची निस्वार्थी भक्ती केल्याशिवाय देवाची प्राप्ती होणार नाही, नाही का? एवढंच मला सांगायचं। एकूणच हा बाबा बांगर महाराजांनी सांगितलं का जर भक्ती ही निशुल्क केली तरच या ठिकाणी भक्ती घडणार आहे आणि निशुल्क सेवा देत चला आणि हा वारकरी संप्रदायाची परंपरा एक भगवा या ठिकाणी महाराष्ट्रात किंवा देशात जागतिक स्तरावरती नक्कीच उंचवल्याशिवाय राहणार नाही। आपल्यासोबत जोडलेले आहे समाजसेवक शिवाजी तोरवे साहेब। एकूणच हे शनी मंदिर भक्तिभावासाठी, शनी मंदिर, हनुमान मंदिर हे भक्तिमय उत्सवासाठी या ठिकाणी ओळखलं जातं। फक्त भक्तिभाव या मंदिरात पाहायला मिळतो। काय भाव व्यक्त कराल? या ठिकाणी आज नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लावू जगी, आज या ठिकाणी मंदिरमध्ये रमेश महाराज बांगर यांनी खरोखर अतिशय चांगलं आणि सुसूत्र कीर्तन जे की सर्व भक्तांना समजलं ते आणि ते जे त्या कीर्तनाच्या मधून त्यांनी जे सांगितलं का बाबा आम्ही कुठलंही मानधन वगैरे, आज 8 वर्ष झाले, 12 वर्षाचा काही संकल्प आहे यांचा, पण ते अतिशय खरंच आम्हाला खूप म्हणजे असं वाटलं का या ठिकाणी आम्ही पवित्र झालो। आज त्यांनी येऊन इथं कीर्तन केलं, आम्ही न सांगता न काही करता एक दिवस आमचा आणि गोरपेकर महाराजांचं, पाटील महाराजांचं बोलणं झालं का असं कीर्तन ठेवा। जेव्हा बोललं खूप चांगलं आहे, ते बोलले कुठलंही मानधन वगैरे घेत नाहीत आणि त्यांचं सर्व लोक आज गाड्यांनी वगैरे येऊन इथं खरोखर त्यांचं आम्ही अभिनंदन करतो, कौतुक करतो। हे 12 वर्ष नाही, हे अखंड चालवायला पाहिजे आणि हेच खरं आहे भक्ती मार्ग। 8 वर्षे सेवा निशुल्क ते देत आहेत आणि अशा प्रकारचं या ठिकाणी सेवा कार्य हे वारंवार भविष्यात पाहायला मिळो आणि हा वारकरी संप्रदायाचं खरंच असं विनामूल्य सेवा जर या ठिकाणी पाहायला मिळाली तर नक्कीच हा वारकरी संप्रदायाचा नावलौकिक भविष्यात आपल्याला पाहायला मिळेल। संत परंपरा या ठिकाणी महाराष्ट्राला लाभली, ह्या संत परंपरेचा जगामध्ये आपल्याला नावलौकिक पाहायला मिळतो। आजचं निशुल्क सेवा आणि 8 वर्षाची सेवा पाहता वारकरी संप्रदायात असे महाराज मिळणं, काय भाव व्यक्त कराल ह्या वारकरी संप्रदायात? परम आदरणीय, परम श्रद्धेय, परमपूज्य श्री सद्गुरू वामनोबा महाराज, सद्गुरू साळरामबाबा महाराज, सद्गुरू अप्पामाली महाराज आणि या परंपरेचे एकनिष्ठ असणारे श्री सद्गुरू राजाराम बाबा यांनी आपल्या नामदेव महाराजांची जी परंपरा आहे किंवा संतांची जी परंपरा आहे
या संतांच्या परंपरेनुसार नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लावू जगू हा छोटासा रोपटं लावलं आणि त्याचा वेडू गगनावरी गेला असं ज्ञानोबारायांचा अभंग आहे. त्या युक्तीनुसार आज हा 8 वर्ष पूर्ण होऊन 9व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना संतांचं वाङ्मय, संतांचा प्रचार, नामाचा प्रचार, भगवत भक्ती, भगवंताचं नामस्मरण प्रत्येकाच्या मनामध्ये, अंतकरणामध्ये परमात्म्याविषयी, देशाविषयी, धर्माविषयी, गोमातेविषयी श्रद्धा उत्पन्न व्हावी आणि या अनुषंगाने हा राबवलेला कार्यक्रम म्हणजे नाचू कीर्तनाच्या रंगी संत वाङ्मय सांगून जात असतो किंवा तुम्ही भक्ती करा, ज्ञान संपादन करा. भक्ती आणि ज्ञानाच्या माध्यमातून वैराग्य प्राप्त होतो आणि वैराग्याच्या माध्यमातून परमात्म्याची प्राप्ती होते. म्हणून जे संतांनी तुम्हाला आम्हाला उपदेश केला तोच उपदेश या अनुषंगाने सद्गुरू राजाराम बाबांनी हा शुद्ध हेतू, निष्काम हेतू आणि अनुकरला आणि तोच शुद्ध हेतू या संतांनी आणि राजाराम बाबांनी केलेला आहे. म्हणून नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लावू जगी प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये परमात्म्याविषयी भाव निर्माण व्हावा हाच शुद्ध हेतू ह्या कार्यक्रमाचा आहे, अन्यथा नाहीये. म्हणून रामकृष्ण हरी. एकूणच आजचा भाव जर बघितला तर या ठिकाणी कीर्तन सेवा ही निशुल्क तर पाहायला मिळाली, परंतु जन्मजन्मीचं पुण्य जर लाभलं तरच परमेश्वराची भक्ती या ठिकाणी घडते असं हबाप्पा बांगर महाराजांनी या ठिकाणी कीर्तनातून आरातील लोकांना या ठिकाणी दर्शवून दिलं. हा भक्तिभाव पुढे चालावा आणि हा वारकरी संप्रदायातून मिळणारा देवाची सेवा हे पुढे भविष्यात चालू राहावी. अण्णासाहेब आहेर, आदर्श भारत माझा, कांदा कॉलनी पनवेल. ते म्हणतात जरी काही म्हटलं तरी सुद्धा विश्वामित्र सांगत तपस्वी नाही. आणि असं म्हटल्यानंतर गगन असं तरी डोक्यावर खाली पडला आणि जाऊन लोकांना घातलं. कोणाला वशिष्ठांना लोटांवर घातलं आणि लोटांवर घातल्यावर वशिष्ठांच्या मुखातून वाक्य आलं, या ब्रह्मर्षी बसा. कधी भेटली ना ज्यावेळेस त्यांच्यामध्ये लीनता आली, नम्रता आली, नमन केली, त्यावेळेस त्यांना ही पदवी भेटली. म्हणजे भक्तीची ही खरी ओळख. जर नम्रता नसेल तर तो भक्तीमध्ये परिपूर्ण झाला असं म्हणता येत नाही. आता आपण भक्तीची लक्षणं पाहिली, बरोबर? लक्षणं पाहिली नाही कोण कशाला भक्ती, वर्ग महाराष्ट्र नाही का, व्यास महर्षी, शांडिल्य ऋषी, नारद महर्षी, ज्ञानोबा आहे आणि तुकोबा आहे. भक्ती कशाला म्हणतात ही लक्षणं पाहिजे. आता भक्तीचं कारण काय? माणसं का भक्ती करतात? काहीतरी कारण असेल की नाही का भक्ती करतात? आपण तुकोबा आपण बहुत सुकृतांची जोडी बहुत विठ्ठली आवडी का, आणि अनेक जन्माची आमची पुण्य म्हणून आम्ही भक्ती करतो, म्हणून त्या परमात्म्याची आम्हाला आवड आहे. किंवा अजून काय, तिळे तिळे पुण्य साचा पडे तरी हे बहुता जन्मी जोडे, नाम तुझे वाचिसे आतुडे समागम घडे संतांचा. तिळ तिळ पुण्य गोळा करायचं आणि एक जन्म नाही, हा किती जन्म, तरी हे बहुता जन्मी घडे. अनेक जन्म हे घडल्यानंतर तुम्हाला भक्तीची प्राप्ती होते. म्हणजे भक्तीला कारण काय? पुण्य हे भक्तीला कारण आहे. विठ्ठल विठ्ठल तसं मला ज्ञानोबाने सांगतात काय, वास्तविकता माणसाला स्वभाव सुद्धा भजनशील असतो. काय, मनुष्य जात सकळ स्वभावताची भजनशील झाले असे निष्कळ झालेसे केवळ माझा ठाई. काय म्हणतात बाबा, मनुष्य भक्ती का करतो? कारण काय भक्ती करण्याला? तर माणसाचा स्वभावच काय, भजनशील आहे, श्रद्धाळू स्वभाव आहे. जीवाचा स्वभाव श्रद्धाळू, म्हणून माणूस काय करतो? भक्ती करतो. आलं लक्षात? भक्तीचं कारण झालं, ज्ञान वैराग्याचं कारण आपण पुढे पाहणार. विठ्ठल विठ्ठल. आता भक्तीचं कारण झालं, भक्तीचं स्वरूप लक्षात वगैरे सगळं झालं, बरोबर? मग भक्तीचं फळ काय? महाराज आज जर तुम्ही पाहिलं ना महाराज, आज हे रीती स्थितीच्या मागे सगळे लोक लागले. बघा ते क्रियायोगी यांनी दुकान मांडलं, क्रियायोगी त्यांनी बाजार मांडलेला आहे. काय सांगतात? 1 लाख रुपये द्या आणि तुमची कुंडली जागृत करून घ्या. आम्हाला 1 लाख रुपये द्या, तुमची कुंडली शक्ती जागृत करून जागृत करतो. म्हणजे तुमच्यावर शक्तिमान दीक्षा देतो आम्ही. 1 लाख रुपये द्या.
महाराज पैसे देऊन जर अशी प्राप्ती जर झाली असती तर महाराज मग काय सांगायचं हा सगळे करोडपती उत्तम प्रकारचे भक्त झाले असतील, उत्तम प्रकारचे योगी झाले असतील, करोडपती लोक पैशाने तर महाराज या गोष्टी प्राप्त झाल्या असतात. म्हणून आज जो व्यापार चालू आहे सगळ्यांनी सावध राहायचं. आपला संप्रदाय उच्च कोटीचा लक्षात ठेवा. क्रिया योगामध्ये किंवा योगामध्ये योगाचं फळ काय, नीती सिद्धी योगाचं फळ आहे, पण भक्तीचं फळ काय, मुक्ती हे भक्तीचं फळ आहे.